सिंधुरावजी विधिमंडळातील माझे सहकारी आमदार दौलत दरोडा, माजी खासदार आनंद परांजपेजी, नजीब मुल्लाजी, माजी आमदार जगन्नाथप्पा शिंदेजी, हेमलताताई पाटील, मायाताई कटेरिया, ज्योतिताई हिंदुराव, प्रतीक हिंदुराव, भारत सोंदळे, रवी परटोले, कल्पनाताई तारमळे, राजेश तिवरे, पारसनाथ तिवारी, चंद्रकांत भोसले, मनोज व्यवहारे, अनुजाताई पाटील, जितेंद्र तारमळे, भाऊ दरोडा, प्रवीण खरात, सोनियाताई धामी, भारत गंगोत्री, डी.के. विचे, इंदुताई मोरगे, मनोहर सासे, प्रशांत हेडगे, तसंच माझ्या ठाणे जिल्ह्यातून आलेले बाळासाहेब बाळाराम कोर, विजय पाटील, सुरेश पाटील, प्रज्ञा चौधरी, सविता मोरगे, प्रेमा खेंगार, हर्षद शेळके, दिनेश चंदे, भगवान पवार, दिलशान शेख, रमेश बात्री, मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, माझ्या मायमाऊली, आमच्या मुली, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जमलेले सर्व मुरबाड आणि जिल्ह्यातून आलेले माझे प्रमुख कार्यकर्ते, सगळे माझे सहकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, 3.5 मुहूर्तापैकी आजचा हा महत्वाचा दिवस आणि या विजयादशमीच्या दिवशी माझी वेळ आणि माझी तारीख बरेच दिवसापूर्वी प्रमोद इंदुरावनी घेतलेली होती आणि मी ठरवलं होतं की अर्धा दिवस लोकांना वेळ द्यायचा, अर्धा दिवस पालघर म्हणून अहिल्यानगरमध्ये आपला तालुका आहे, काशीनाथ ताते तिथे आमदार आहेत आपले राष्ट्रवादीचे, तिथं वेळ द्यायचा. मी सुरुवातीला आपल्या सर्वांचं, पक्षाचे जे विविध सेल आहेत त्या सेलच्या सगळ्या प्रमुखांचं, पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींचं, बांधवांचं, तरुण मित्रांचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख या नात्यानं आजच्या या मेळाव्याला मनापासून तुमचं स्वागत करतो, तुम्हाला शुभेच्छा देखील देतो. आया बहिणींनो, बांधवांनो, आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजींची आणि लाल बहादूर शास्त्रीजींची आज जयंती. त्याच निमित्तानं त्या दोन्ही महापुरुषांना, महामानवांना मी अभिवादन करतो. तसंच ठाणे जिल्ह्यातील अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाढवण्याचं काम, ताकद देण्याचं काम ज्यांनी केलं ते ठाणे जिल्ह्याचे ग्रामीणचे माजी अध्यक्ष दशरथराव तिवरे, तिथीप्रमाणे आज त्यांची पण जयंती आहे. त्यांना पण मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न संघटनेच्या बाबतीतनं तुमचं, माझ्या, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातनं पूर्णत्वाला जावं, अशा प्रकारची अपेक्षा देखील व्यक्त करतो. विजयादशमी हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये, तसंच येणारी दिवाळी, येणारं नवीन वर्ष हे सुख, समृद्धी, यश घेऊन येऊ असं बा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला तशा प्रकारच्या शुभेच्छा देतो, सदिच्छा पण व्यक्त करतो. भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेल्या हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांची ठाणे जिल्ह्यातील मुरबाड ही भूमी 1943 पासून मध्ये इथून जवळच असलेल्या सिद्धगडच्या जंगलामध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या सह भूमिगत असताना ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांच्या समवेत झालेल्या चकमकीमध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झालं. या सिद्धगड किल्ल्याच्या दक्षिण बाजूच्या पायथ्याशी हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांची समाधी आहे.
मी हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांना देखील अभिवादन करतो, त्यांच्या स्मृतीला देखील वंदन करतो. मित्रांनो, मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी हा पक्ष पुढे गेला पाहिजे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे बेरजेचं राजकारण केलं त्या प्रकारे या पक्षाला देखील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देऊन पुढे नेलं पाहिजे आणि सुसंस्कृतपणा आपल्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, म्हणजे माझी माय भावली असेल, माझे बांधव असतील, माझे तरुण तरुणी असतील, सगळ्यांनी दाखवलं पाहिजे. मुरबाड हा सह्याद्री पर्वतरांगाच्या नैसर्गिक खोऱ्यामध्ये बसलेला निसर्ग सौंदर्याने नटलेला असा ठाणे जिल्ह्यातील एक महत्वाचा तालुका, त्याचा उल्लेख मगाशी अनेकांनी केला. विविध समाज घटकांच्या बरोबर आमचे आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर आहेत. वारली जमातीची वारली चित्रकला आणि तालपा नृत्य हे इथल्या सामाजिक जीवनाचे वैशिष्ट्य आहे. मगाशी पण माझ्या आदिवासी एका मुलाने 12वीमध्ये त्याला पुढे जेजेला जायचं, मी त्याला विचारलं, 10वीला किती टक्के पडले, 12वीला त्याला तिथं जायचं धरून त्याला सांगितलं की 12वीला चांगले मार्क्स मिळव, मी तुला जेजेला कशी ऍडमिशन मिळेल याबद्दलचा प्रयत्न केला. आपल्या आदिवासीची मुलं असतील, वंचितांची असतील, मागासवर्गीयांची असतील, गरीब घटकातले असतील, गरीब वर्गातील असतील, कुठल्याही जाती धर्माचे असतील, अल्पसंख्याक समाजातील असतील, त्या सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. संधीचं सोनं जे करतील त्याला उद्याची कवाड उघडी आहे. आता बुद्धिमत्तेचे दिवस आहेत, गुणवत्तेचे दिवस आहेत. मी महाराष्ट्रात सगळ्यांना सांगतो, बाबांनो, आता बशिराचे दिवस संपलेले, आता ते दिवस गेलेले. आता कोण कुणाच्या घरी जन्माला आला तरी त्याच्या मध्ये बुद्धिमत्ता असेल तो यश संपादन करू शकतो. त्यामुळं शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. आम्ही पण शिक्षणाच्या करता हजारो कोटी रुपये खर्च करतो. एआयचा जमाना आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याचा वापर मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यावर देखील मुलं मुली शिकली पाहिजे. त्याकरता CIIT कालच मी टाटाची कंपनी आहे, पूर्वी रतन टाटा त्याचे प्रमुख होते, आता चंद्रशेखर म्हणून त्याचे प्रमुख आहेत, त्यांच्याबरोबर मी चर्चा केली आणि त्याच्यातून टाटा ट्रस्ट नेहमी एक सामाजिक बांधिलकी ठेवून चांगल्या कामाला भरीव अशा प्रकारची CSR मधून मदत करत असत आणि त्याचाही फायदा आपल्याला कसा उचलता येईल त्याबद्दलचा माझा आणि माझ्या सगळ्या सहकार्याचा प्रयत्न असतो. मित्रांनो, आज आलो तेव्हा पहिल्यांदा चंद्रकांत भोसलेंनी प्रास्ताविक केलं. प्रतीकनी युवकांचा अध्यक्ष या नात्याने त्याची भूमिका मांडली. आमच्या हिमलताताईंनी त्यांना आता पक्षाचं प्रवक्तेपद दिलेलं आहे. अतिशय चांगलं काम त्यांचं नाशिकच्या परिसरामध्ये अनेक वेळेला नाशिक महानगरपालिकेमध्ये चांगल्या मताधिक्याने त्या निवडून आलेल्या आहेत. सतत लोकांच्या मध्ये प्रश्न सोडवण्याचं काम त्या करत असतात आणि त्यांच्यावर आता आम्ही नवीन जबाबदारी प्रवक्तेपदाची टाकली. कारण पक्षाचा चेहरा प्रवक्ता म्हणून बोलत असताना फार तारतम्य ठेवून बोलावं लागतं. एखादा तरी शब्द चुकीचा केला तर त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते, कारण पक्षाचे ते प्रवक्ते असतात. कधी कुठल्याही घटकाला कुठं दुखावलं जाणार नाही, कुठं त्यांना त्रास होणार नाही, त्यांचा गैरसमज होणार नाही. अशा पद्धतीनं बोलत असताना आपण ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळेस त्यांनी जो विचार मांडलेला आहे त्या विचारानेच आपली भूमिका ही स्पष्टपणे सर्व धर्म समभावाची ही तिथं मांडली गेली पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाची एक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एवढ्याच्या दृष्टिकोनातून बरेच जण आता सोशल मीडियाच्या निमित्तानं कोण काय बोलतंय त्याच्यावर ते त्यांचं स्वतःचं मत तयार करत असतात. पूर्वीच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या सभा व्हायच्या, आता ते दिवस बरेचसे कमी झालेले आहेत. लोक आपल्या इथं बसून IT मध्ये किंवा इतर ठिकाणी काम करणारे हे सगळं माहिती त्यांच्या फोनमधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मला विश्वास आहे की आमच्या हेमलताताई पाटील आणि त्यांच्याबरोबर राज्यलक्ष्मीताई भोसले माजी महापौर, आमच्या पुण्याच्या आमच्या शिंदेताई, प्रतिभाताई, त्यांना आणि माझ्या माहितीप्रमाणे पासरकर त्यांना ही जबाबदारी दिलेली आहे. हे सगळेजण ती जबाबदारी, राजू साबळे, हे सगळेजण ती जबाबदारी अतिशय उत्तम पद्धतीनं पार पाडतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आज महिला मोठ्या प्रमाणात, माझ्या लाडक्या बहिणीतो, मी एक गोष्ट गेल्या 35 वर्षात शिकलो, जर महिलांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा दिली, महिलांना आर्थिक बाबतीमध्ये सक्षम केलं, महिला बचत गटाच्या मार्फत त्यांना चांगला कार्यक्रम दिला, चांगल्या वस्तू त्यांनी बनवल्या, चांगले खाद्यपदार्थ बनवले, तर याला बाजारपेठ आहे. पूर्वीच्या काळामध्ये दोन्ही नवरा बायको कधी नोकरीला नसायचे, आता शहरी भागामध्ये ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळं दोघेही नोकरी करत असल्यामुळं तिथं बऱ्याच गोष्टी त्या बाहेर विकत घेत असतात. माझी सगळ्या महिलांना विनंती आहे, केंद्र सरकारच्या पण महिलांच्या करता खूप योजना आहे, राज्य सरकारच्या पण महिलांच्या करता खूप योजना आहे. लाडकी बहीण 1,500 रुपये माझ्या महिलेच्या घरामध्ये, जिचं 2.5 लाखाच्या आतमध्ये वर्षाचं उत्पन्न आहे, त्या माझ्या लाडक्या बहिणीला ही मदत व्हावी म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. आमच्यावर आरोप झाले, आजही होत आहे. पण ग्रामीण भागामध्ये फिरल्यानंतर ग्रामीण भागातल्या माझ्या बहिणींची, लाडक्या बहिणींची काय अवस्था आहे पाहायला मिळतं. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्तीचा काळ उरलेला, प्रश्न अनेक आहेत. मगाशी पण बोलत असताना 12वी धरणाचा टप्पा 1, टप्पा 2 प्रकल्पग्रस्तांचा पक्ष मांडला. मला इथं सांगितलं की ती फाईल आता मंत्रालयामध्ये आलेली आहे. मी उद्या मंत्रालयात आहे, परवा मंत्रालयात आहे. त्यावेळेस मी माझ्या ऑफिसला सांगितलेलं आहे, टिकले म्हणून माझा प्रायव्हेट सेक्रेटरी, त्याला की त्याची माहिती नक्की फाईल इंडस्ट्री डिपार्टमेंटला आहे का कुठं आहे ते मला सांगा. कारण तुम्ही तुमच्या जमीन जुमला घरं दारं त्या धरणामध्ये 12वी प्रकल्प असेल, उद्याच्या काळामध्ये होणारा शाही प्रकल्प असेल, उद्याच्या काळातला काळू प्रकल्प असेल किंवा तिथं भातसा प्रकल्प असेल, अनेक प्रकल्प इचलकरंजी, आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये झालेले, ठाणे जिल्ह्यामध्ये काही झालेले आणि लोकसंख्या वाढती. आता पण काही माझ्या आदिवासी बांधवांनी मला एक पत्र दिलं की दादा, आज 78 वर्षापेक्षा जास्तीचा काळ गेला, परंतु आज देखील आम्हाला पिण्याच्या पाण्याची योजना दिली. मी त्याच्याबद्दल आता गाडीत बसल्यानंतर जिल्हा परिषदेच्या CEO ला फोन लावणार. हे योग्य नाही. तिथं जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला, आमच्या लाडक्या बहिणीला पाणी, वीज, रस्ता, त्या मूलभूत ज्या गरजा आहेत, निवारा, घर. आता पंतप्रधान आवास योजनेचा पण फार मोठा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. जवळपास 3 कोटी घरं देशामध्ये बांधली जात आहेत. 20 लाख घरं एकट्या महाराष्ट्रातली. ज्यांना जागा नाही, ज्यांना घर नाही, अशांच्या करता ती योजना आहे. सगळ्या जाती धर्मांच्या लोकांच्या करता आम्ही अटी शिथिल केलेल्या आहेत. पूर्वी मोटरसायकल असेल तर त्याला द्यायचं नाही, ती पण अट काढून टाकली. त्याचा फायदा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्यांनी, प्रत्येक तुझी युवकांची टीम, त्यांनी त्याच्यामध्ये गावोगावी गेलं पाहिजे. आम्ही पण तुझ्यासारख्या तरुण वयामध्ये बारामती तालुक्यामध्ये कामाला सुरुवात केली. पहिल्यांदा त्रास होतो, वडीलधाऱ्यांचा आदर सन्मान ठेवावा लागतो,
त्यांचं ऐकावं लागतं, त्यांना दुखून चालत नाही आणि त्याच्यातून आपल्याला कामं करावी लागतात. काय कामं आहे? जिल्हा परिषदेच्या काय योजना आहे, राज्य सरकारच्या काय योजना आहे, जिल्हा नियोजनाच्या काय योजना आहे आणि केंद्राच्या काय योजना आहे, कुठल्या योजनेत आपल्याला मदत मिळेल हे जर बघितलं आणि काम करताना कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. आज येताना काही रस्ते कॉन्क्रीटचे झालेले, काही ठिकाणी खड्डे पडलेले, काही ठिकाणी अजूनही रस्त्याची कामं चालू आहे, ब्रिजची कामं चालू आहे. अतिवृष्टी झाल्यामुळं माझ्या कल्याण, माझं मुरबाड, माझं अंबरनाथ, माझं शहापूर या तालुक्यांच्या मध्ये माझ्या बळीराजाचं मोठं नुकसान झालेलं आहे. हे नुकसानीचे पंचनामे ताबडतोब कसे करता येतील याबद्दल कलेक्टरला सांगितलेलं आहे, प्रांताला तहसीलदारला सांगितलेलं आहे. कुणाची घर पडली, कुणाच्या घरात पाणी गेलंय, कुणाच्या घरात ओलावा आलाय, कुणाचं धान्य संपूर्ण घरातलं खराब झालंय, कुणाच्या जमिनी खरडून गेल्या, कोणत्या प्रकारची पिकं त्याची अडचणीत आली, त्याचे पंचनामे करून त्या माझ्या बळीराजाला पुन्हा उभं करण्याचं काम राज्य सरकार म्हणून आम्ही करतोय. आम्हाला दिवाळीच्या आत त्याच्याकडं ते पैसे पोच करायचे, त्याच्या अकाउंटला ते पैसे पाठवायचे. आज अक्षरशः आभाळ पाठल्यासारखं ते पाणी धोधो पडलं. प्रचंड अशा प्रकारचा थैमान पावसाने घातलं आणि त्याच्यात जीवितहानी झाली, मनुष्यहानी झाली. कितीतरी जनावर वाहून गेली, कोंबड्या तिकडं मेल्या, बकरी करडं त्याचं नुकसान झालं, ते वाहून गेलं. आणि पुन्हा जर माझ्या बळीराजाला उभं करता आलं नाही तर मग लाखाचा पोशिता उद्याच्याला काय पिकवणार, काय भाजीपाला देणार, काय फळं देणार. आणि आपली परंपरा आहे, आम्ही केंद्राचा निधी मागतोय, राज्याचा निधी देतोय. जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांना आम्ही आवाहन करतोय, ज्यांना चांगले पगार आहेत त्यांना म्हणतो दिवसाचा पगार द्या. आम्ही लोकांनी 1 महिन्याचे पगार आमचे दिलेले. ही गोष्ट आम्हाला केली पाहिजे आणि विचार केले नाही, ही आमची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे. आणि म्हणून आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे, सभासद नोंदणी वाढवायची आहे, वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं आपल्याला जोडायची, त्यांना वेगवेगळ्या कमिटीमध्ये घ्यायचं आहे. कुठे अडचण आली तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता धावून जातोय, त्या मायबाबलीला मदत करतोय, त्या शेतकऱ्याला मदत करतोय. अशा प्रकारे काम देखील कृती करावी लागणार आहे. आम्ही अनेक भागामध्ये जाऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये आज इथं आल्यानंतर मला स्वर्गीय शांताराम भाऊ गोलपांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आज आपल्यात नाहीये. नवीन लोक तयार झाली पाहिजे. फक्त कुणाकुणाच्या पुढं करून चालत नाही, जमिनीवर पाय ठेवून काम करावं लागतं, माणसात विचारावं लागतं, वेळ द्यावा लागतो. मगाशी प्रमोद दिंडोरावनी सांगितलं तसं सकाळी लवकर उठून काम करावं लागतो, आळस झटकावा लागतो. आणि अडचणीच्या काळामध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकांच्या करता मदतीला धावून जातो. अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. हे काम करत असताना माझ्या इथं मला वाटतं प्रतीक काकोडी बोलत असताना सांगितलं की आमच्याकडे नर्सिंग कॉलेज द्या, आमच्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज द्या, आमच्याकडे क्रीडा संकुल द्या. सगळीकडे अशा प्रकारच्या योजना असतात. सरकार जिल्ह्याच्या ठिकाणी 1 मेडिकल कॉलेज देत आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी 1 नर्सिंग कॉलेज देत आहे. काही जणांनी पुढाकार घ्यावा. नर्सिंग कॉलेजला फार काही खर्च येत नाही, आपल्याच हसन मुश्रीफांच्याकडे ती जबाबदारी आहे. आणि आमच्या लाडक्या बहिणी मायबाबी बसल्यात. फार मोठ्या प्रमाणावर जगात, देशात, राज्यात नर्सेसची मागणी आहे. फार चांगल्या पद्धतीनं त्यांना मानधन दिलं जातं. वेगवेगळ्या
जे आजारी लोक असतात त्यांच्यावर उपचार करण्याचं काम ते करत असतात, त्यांची सेवा करण्याचं, त्यांना सर्व्हिस देण्याचं काम करत असतात। असे कुठले त्या ठिकाणी पर्याय आहेत की जे आपल्या मुलांना शिकवले तर ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकतील, ते स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतील। कारण मगाशी प्रतीक आणि आमच्या चंद्रकांतजी बोलत असताना सांगितलं की आमची मुरबाडची MIDC आता 40% चालू आहे, 60% बंद पडली आहे। ते बंद का पडली त्याचंही आपण परीक्षण केलं पाहिजे। कामगारांच्या संपामुळे बंद पडली का आणखी कशामुळे बंद पडली? मगाशी येताना पण काही मला सांगितलं की दादा लाईटचं कमी जास्त इथं होते, नियमितपणे वीज मिळत नाही, त्याच्याकरता खरं तर आपल्याला सबस्टेशन उभी केली पाहिजे, त्याच्याबद्दल पाठपुरावा केला पाहिजे। हे सार्वजनिक प्रश्नाच्या बद्दल पाठपुरावा केला तर आम्हाला अडचण वाटत नाही। आम्ही ते एखाद्या दिवस म्हणू अरे सारखं सारखं काय चाललंय, पण पाठपुरावा केल्याशिवाय ही कामं होत नाही आणि त्याच्यातनं नियमितपणे वीज मिळून तुमच्या भागातल्या लोकांचं भलं होऊ शकत नाही। आणि म्हणून ते काम असेल, क्रीडा संकुल तर आपलंच क्रीडा मंत्रालय माणिकराव कोकाटे यांच्याकडे, आणि या प्रकारे रेल्वेचा प्रकल्प, मुरबाडचा रेल्वे प्रकल्प त्याच्याबद्दलचा सुतोवाच केला। माझं एक पत्र इथं येऊन प्रवर्तितराव बसलं पाहिजे, अधिकाऱ्यांशी माझ्या बोललं पाहिजे। मुरबाडच्या रेल्वेचं वैष्णवी साहेबांना पत्र लिखले, आपला ठाकरे त्या ठाकरेला सांगतात त्यांना त्याच्यातली बरीचशी माहिती आहे आणि मी दिल्लीला जाईन किंवा तू माझ्याबरोबर दिल्लीला असतो, दिल्लीला मला आठवण केली तर मी पण तिथं जसं आता बीडचा पालकमंत्री झाल्यानंतर अनेक वर्ष जवळपास 25-30 वर्ष बीड टू अहिल्यानगरची रेल्वे सुरू होत नव्हती, ती आता आम्ही सुरू केली। आता अहिल्यानगरवरून आम्ही पुण्यापर्यंत जातोय आणि पुण्यावरून आम्हाला आता मुंबईला पण जायचं आहे। काही स्टेशन मध्ये कधी तिथं प्लॅटफॉर्म जे अवेलेबल पाहिजे ते होत नाहीये। आता हडपसरला पुण्यामध्ये आम्ही नवीन प्लॅटफॉर्म करतोय, हे केलं पाहिजे कारण गोरगरिबांना सर्वात स्वस्त प्रवास जर कशात करता येतो तर तो रेल्वेत करता येतो। आणि म्हणून याबद्दल आपण सगळेजण लक्ष घालू। MIDC मध्ये बंद पडलेले प्रकल्प ते उद्योग खातं आपल्या उदय सावंतांच्याकडे आहे, त्यांना भेटून की बाबा काय अडचण आहे, तुम्ही नवी पण MIDC करू पाहताय, तिथंही आम्ही आता चांगला मोबदला देतो। त्याच्यामध्ये आता इथं आपल्याला पालघर जवळच आहे, पूर्वी आपल्या जिल्ह्यात होता तो पालघर जिल्हा, तो भाग 6 विधानसभा मतदारसंघाचा, तिथं वाढवण बंदर जगातलं 10 नंबरचं बंदर तिथं होतोय। अक्षरशः पाऊण लाख कोटी खर्च होत आहे, परंतु होईपर्यंत 1 लाख कोटी खर्च होतील। 1 लाख कोटी आपलं बजेट आहे 8 लाख कोटीचं, म्हणजे बजेटचा 8वा हिस्सा एवढं मोठं ते बजेट काम होत आहे। जमिनी विकू नका, तिथं आता आम्ही विमानतळ करणार आहे, तिथून जगात वेगवेगळा माल त्या बंदरात येणार आहे। जसं मुंबईचं JNPT आहे तसं हे वाढवण बंदराचा काय आपण माल हा उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये या वेगवेगळ्या भागामध्ये जाणार आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यातनं काही लाख रोजगार पण निर्माण होणार आहे। ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। पंतप्रधानांनी स्वतः येऊन तिथं भूमिपूजन केलेलं आहे, काहींचा विरोध आहे पण त्यांनाही वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांची घरदारं ही अडचणीत येऊन देणार नाही, त्यांची पर्यायी व्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्याचं नियोजन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर रोडच्या बद्दल देखील अनेक प्रकारे आपल्या भागातले रोड चांगले कसे होतील, रोड करत असताना तुमच्यातले काही लोक पुण्याऱ्यांच्या घरातलीच काही लोक टेंडर घेतात आणि मग काम चांगलं करत नाही। पुढारता म्हणा, एक तर कॉन्ट्रॅक्टर तरी बनवा, नाहीतर पुढारपट तरी करा। पुढारपट पण करायचं, इकडं कॉन्ट्रॅक्टर पण व्हायचं। पुढारपट करत असताना कॉन्ट्रॅक्टर झाल्यानंतर अधिकारी लोकांच्यावर थोडंसं दबाव येतो किंवा कसं याला बोलावं, दडपणाखाली ते काम करतात आणि त्यामुळे तो कुठल्याही पक्षाचा असो, एक तर तू तुझ्या पक्षाचं काम कर,
किंवा तुझ्या घरातल्या लोकांना कॉन्ट्रॅक्टर बनव, आपण काम दर्जेदार झालेला रस्ता कॉन्क्रीटचा असेल तर 25-30 वर्ष तरी टिकला पाहिजे. आमच्या पुणे मुंबई रस्ता 2000 साली झाला, 25 साल आहे. कधीतरी जाऊन बघा त्या रस्त्याने, अजून रस्ता चांगला आहे, कामाचा दर्जा चांगला. शेवटी सगळं दर्जावर असतं आणि म्हणून त्या गोष्टीचं भान देखील ठेवा. या भागामध्ये कचऱ्याचा प्रश्न खूप नागरीकरण झालंय. अहो ग्रामपंचायती होत्या तिथे टॉवर उभे राहिले, 5-5, 6-6, 7-7 मधले तर खाली पार्किंगला गेले. कधी कुणी विचार केला नसेल आणि त्याच्यामुळं पिण्याच्या पाण्यावर, ड्रेनेजवर कचरा साफ करायला ताण पडतोय. परंतु MMRDAची मदत घेऊन या सगळ्या भागामध्ये कचऱ्याचं आता जगामध्ये काही देशांनी एवढं चांगल्या पद्धतीने प्रकल्प उभे केलेले की तिथं कुठल्याही प्रकारची दुर्गंधी नसते आणि त्याच्यातून काही जण वीज तयार करतात, काही जण काही केमिकल तयार करतात, काही जण आमच्या खत तयार करतात आपल्या शेताकरता. असे अनेक प्रकार आहेत आणि म्हणून त्या गोष्टीचा वापर करून एकटी तिथली नगरपालिका, महानगरपालिका आत्ताच गाडीत मला सांगत होते की बदलापूरच 5 लाखाचं झालं ना, बदलापूर शहर 5 लाखाच्या पुढे गेले. अशी शहरं भरपूर वाढतात. आपलं मुरबाड देखील वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्या कचऱ्याच्या करता आणि मेहरबानी करा. मी कधी एकदम बोलून जातो, कधी कार्यकर्त्याला वाईट वाटतं, पण कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाचे त्यांचे कोण नेते वगैरे आले त्यांना शाल घालताना, हार घालताना त्या शालीमध्ये असतं आत कागद, ती तसाच शाल घालतात आणि कागद तसाच टाकतात. ती कागद खिशात ठेवा, कचऱ्यामध्ये कचरा पेटीत टाका. त्याच्याबद्दल आपण आपल्याला शिस्त पाळून घ्या ना. अरे आपलं हा जिल्हा राज्य आहे, आपला जिल्हा आहे, आपला मुरबाड आहे. आपण स्वच्छ ठेवलं तर इतर लोक स्वच्छ ठेवतील. तुम्हीच जर तिथं घाण टाकली तर जाणार म्हणून नाहीतरी घाण टाकतात की तिथं घाण टाकतात. जसं परदेशात किंवा स्वच्छ ठिकाणी गेल्यानंतर आपण बघतो इथं कुठं कचरा पडलेला दिसत नाही, कशाला घाण टाकायची. माणसाला सवय तशी लागते, आपण सवय लावून ठेवू तशी सवय लागते. साधू संतांचा विचार मनात ठेवा. अलीकडे ड्रग्जचं प्रमाण वाढलंय, अजिबात तरुण पिढीनं त्या रस्त्याने जाऊ नका. त्यामध्ये व्यसनाधीन होऊ नका. त्यांनी कुणाचंच भलं झालं नाही. आयुष्य उद्ध्वस्त झाली, संसार उद्ध्वस्त झाले, मुलाबाळांचं त्या ठिकाणी नुकसान झालं, आमच्या लाडक्या बहिणींना त्रास होतो. या गोष्टीचा भाग पुरुषांनी ठेवलं पाहिजे किंवा जे व्यसनाधीन असतात त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये उद्या 2 दिवसामध्ये पुन्हा मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसतोय आणि काय करतायत. रविवारी मला वाटतं 5 तारखेला अमित शहा साहेब येतात अहिल्यानगरमध्ये, त्यांच्याशी आम्ही बोलतोय, केंद्राची पण मदत घेतोय. पण काही झालं तर फार काहींच्या जमिनी खरकून गेलेल्या आहेत, त्या पुन्हा पूर्व पदावर कशा आणता येईल, परत पीक घेण्यासारख्या कशा त्या करता येतील. आणि त्याचबरोबर नदीमध्ये अतिक्रमण होत आहे. आपल्या उल्हास नदीमध्ये किती घाण तिथं प्रदूषण झालेलं आहे. आपणच आपल्या नद्या घाण करतोय. जे कधी वसुंधराचा जे प्रवाह होता, पृथ्वी तयार झाली तेव्हा ते नैसर्गिक प्रवाह आपण तिथं कुठं शहर वाढत असताना ओढ्यात इमारती बांधतोय, कुठं ओढ्यात घरं बांधतोय, ओढे बुजवून टाकतोय. हे जर झालं तर उद्याच्याला जास्त पाऊस पडला तर पाण्याने जायचं कुठं? मग कुणाच्या घरात पाणी जाईल, मग कुणाच्या 2-2 दिवस तिथलं पाणी हलणार नाही. या प्रकारे आपल्याला तर नदीमध्ये पण राडा रोडा उचलायचा, नदीत टाकायचा. अरे मी तुम्हाला शिकवलं, राडा रोडा तुमचं इथं कुठं खड्डे पडलेले असतील त्याच्यात टाका.
नदी तुम्हाला खराब करायचा अधिकार कुणाला पुढे दिलेला आहे। अशा बाबत अनेक गोष्टी आहेत। आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहात, या लाडक्या बहिणी आहेत। मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की जरी विरोधक काही टीका टिप्पणी करत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे। तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या आणि घटनेच्या माध्यमातून त्यांना दिलेला आहे। आपण आदर करायचा, कायदा आपल्या हातात घ्यायचा। जसं आज महात्मा गांधीजींची जयंती साजरी करत असताना अहिंसेच्या मार्गाने चलेच्छा म्हणून ब्रिटिशांना सांगितलं, ब्रिटिश निघून गेले। हे त्यांनी त्या काळात करून दाखवलं, जगाला दाखवलं अहिंसा म्हणजे काय आणि आपण कसं स्वातंत्र्य मिळवून घेऊ शकतो। त्या प्रकारे आपल्याला अनेक मार्ग आहेत, त्या मार्गाचा अवलंब करा। कुणाच्या बद्दल वाईट हेतू मनामध्ये ठेवू नका, फसवाफसवी करू नका, 2 नंबरचे धंदे करू नका। त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जर तुम्हाला दिसलं की इथं काहीतरी ड्रग वगैरे वगैरे तिथं चालतंय तर पोलिसांना गुपचूप सांगा। त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम हे आपण करू, त्यांना मकोका लावायचं काम, त्यांना म्हणजे जे करतायत त्यांना मकोका लावायचं काम करू। त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही। या पद्धतीनं आपण सगळेजण काम करू आणि त्याकरता आपण पण सगळ्यांनी साथ द्यावी, अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आज मी या निमित्तानं करतो। मधल्या काळामध्ये मागे जो पाऊस पडलेला होता, मला वाटतं ऑगस्ट, जून मध्ये, जुलैमध्ये, त्याच्यामध्ये जवळपास 2200 कोटी रुपयाची मदत आम्ही पूरग्रस्तांना त्या बाबतीमध्ये केलेली आहे। मी पुन्हा सांगतो, शेतकऱ्यांना, पूरग्रस्तांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, निधीची कमतरता आम्ही भासू देणार नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये हे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या, आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील। त्यांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावू। काहींच्या विहिरी हे गाळाने पुन्हा भरल्या, त्याचा गाळ काढण्याच्या करता देखील आम्ही पैसे देणार आहे। पुन्हा त्या विहिरीचं पुनरुज्जीवन कसं करता येईल अशाही प्रकारचा प्रयत्न, किंवा साखव बऱ्याचशा ठिकाणी आता मला दौलतदारांना सांगत होते पाण्याच्या प्रवाहाने साखवच्या साखव वाहून गेले। त्याही करता आपल्याला अशा पद्धतीचा पाऊस पडला, पाणी आलं तर त्याच्यातनं तयार केलेल्या साखवाला कुठल्याही प्रकारे त्याचा अडचण येणार नाही, या पद्धतीने काम करू। राज्य सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे। या भागातील शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाईप्रमाणेच जसा दुष्काळ पडला तर आपण टंचाई जाहीर करतो, तशाच पद्धतीच्या सवलती उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने कालच्या मंगळवारी घेतलेला आहे। आणि आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या करता कर्जाची वसुली असेल किंवा इतर पण काही गोष्टी असतील त्याही बद्दल बँकांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत। 1956 साली दसऱ्या या सणाच्या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता। आज देशभरात धम्मचक्र प्रवर्तन दिन देखील साजरा होतोय। त्याही बद्दल मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो, त्याची नोंद पण आपण त्या ठिकाणी घेतो। त्याच्यामध्ये अशोका विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे, हे पण आपण आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो। थोड्या वेळापूर्वी माझ्या लाडक्या बहिणींनो, मी तिथं प्रमोद इंदुराव, प्रतीक आणि बाकीच्या सगळ्यांनी, तिथं दौलत दरोडा होता, आनंद होता, नजीब होता, बाकीचे सगळे सहकारी होते, माझ्या लाडक्या बहिणी होत्या। तिथं मुरबाडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। त्या निमित्तानं मी प्रतीकला आणि त्याच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो। तिथं येणाऱ्या, मी पण आता माझ्या ऑफिसेस आहे, येणाऱ्या प्रत्येक माणसाचं आपण काम 100% करू शकत नाही, ब्रह्मदेवाला तरी करू शकणार नाही, पण आलेल्या लाडक्या बहिणींचं, तरुणांचं, तरुणींचं, वडीलधाऱ्यांचं जो कोणी घटक आहे त्याचं नीटपणे ऐकून घेणं, त्याला समजावून सांगणं, त्याला हेलपाटे न लावायला
हेलपाटेवारी त्याला अडचणीत न आणणं, या गोष्टी करा, समजून घ्या. त्याला तुम्ही व्यवस्थितपणे उत्तर दिलं तरी तो समाधानी होतो. नाहीतर ते कागद घ्यायचा, त्याचा इकडं हे तुझं काम होणार नाही, सर्व चालता, तर ते कायमचाच आपल्या बाजूने चालतं होतं. ते म्हणाले हे काय राष्ट्रवादीचं ऑफिस आहे काय, यांनी मला तशी वागणूक दिली, आता यांचं घराचं बटनच दाबणार. असं करू नका. इथं शांत डोक्याने, डोक्यावर बर्फ असल्यासारखं वागा आणि त्याच्यामध्ये तुम्ही पण आज बसणाऱ्यांनी वेळ चहा पाणी नाश्ता जेवण करा. नाहीतर पोटात आग आली किती राग येतोय त्याच्यावर तसं काही करू नका. येणाऱ्याचं समाधान करा, प्रयत्न करा. त्याच्या जो निवेदन आहे ते निवेदन नुसतं वाचू नका. त्या निवेदनामध्ये असणारी माझी लाडकी बहीण किंवा माझा बांधव ज्याला त्याच्यात पहा आणि त्याचं अडचण सोडवण्याचं काम त्या जनसंपर्क कार्यालयाच्या निमित्तानं करा. तिथं कार्यालय प्रतीक सुरू झाल्यानंतर सतत कार्यालय उघडं असलं पाहिजे. कधी जर कुणी नसेल तर कुणीतरी चांगला बोलणारा, वागणारा, चांगलं राहणारा तिथं बसताना त्यानं नीट बसलं पाहिजे. उगीच ते बसलाय तंबाखू खातोय, पाच करतोय, गुटखा खातोय, हे असलं माणसं ठेवू नका. नाहीतर लोक त्यांनी टाकायचं गुटखा तंबाखू आणि आल्यानंतर त्याच्याशी बोलायचं, पान खायचं, त्याच्या सगळे मुख्य त्याच्या अंगवृत्ती समोरच्या असलं काही करू नका. त्यामध्ये व्यवस्थित जे तुमच्यावर संस्कार केलेले तुमच्या आई वडिलांनी, तुमच्या वडीलधाऱ्यांनी, पूर्वजांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे त्या प्रकारे त्याला पाणी वगैरे त्यांची व्यवस्था करा. चहा देता आला तर फारच उत्तम, पण नाही देता आला तर किमान व्यवस्थित पाणी, स्वच्छतागृह, कारण अलीकडे महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे. आज महिला आल्यानंतर देखील त्यांना स्वच्छतागृह लागतं. अशा या सगळ्या गोष्टी आणि तिथं काय जनसंपर्क कार्यालय त्यामध्ये योजना ज्या आता जिल्हा परिषदेच्या ज्या योजना आहेत ते बस तिथं तुला तिथंच बसायचं. त्यामध्ये त्या आपल्याला अरे बस ना काय नाव आहेत का बरं तेवढं तू तिकडे बसत त्या नाही बस काय. तर त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या कोणत्या योजना आहेत, महिलांच्या करता कोणत्या योजना आहेत, तिथं तुमचा BA वगैरे कोण बसेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेन ड्राईव्ह ठेवायचे आणि त्याच्यात ताबडतोब क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या योजना, कुठलं काम कुणाकडे, हे सगळे आता अलीकडे या इलेक्ट्रॉनिक मीडियामुळं आणि AI तंत्रज्ञानामुळं खूप काही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं सॉफ्टवेअर डेव्हलप झालेले आहेत. कॉम्प्युटरमध्ये बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला जग सगळे जवळ आलेले, त्याचा उपयोग आलेल्यांचं समाधान करण्याच्या करता बाबा UPSC ची परीक्षा कधी आहे, UPSC ची परीक्षा कधी आहे, कुठं काय चाललेलं आहे, कुठं कुठले कोर्स आहे, CIIT ला कुठले कोर्स आहे, कौशल्य विकासमध्ये कुठले कार्यक्रम घेतलेले आहेत, त्याचे ऍडमिशन कुठं मिळतात, कुठल्या काळामध्ये मिळतात, आपल्या राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या शेड्यूल ट्राईबला कुठल्या कुठल्या योजना आहेत, शेड्यूल कास्टला कुठल्या योजना आहेत, अल्पसंख्याकांना कुठल्या योजना आहेत, OBCला कुठल्या योजना आहेत, भटक्यांना कुठल्या योजना आहेत, कोकण कॅटेगरीतल्या लोकांना काय योजना आहेत. आपले अण्णासाहेब पाटील महामंडळ त्याच्या पण मला वाटतं 5 वर्षाच्या करता काय 7 वर्षाच्या करता आपण 15 लाख रुपयाचं कर्ज देतो, त्याचं व्याज आम्ही भरतो, त्यांनी वेळेत मुद्दत भरलं तर असे वेगवेगळे महामंडळ आहेत. त्या महामंडळाचा उपयोग त्याला कसा करून देता येईल या प्रकारे कागदपत्राची पूर्तता व्यवस्थितपणे, त्याचं आधार कार्ड काढणं, त्याचं आयुष्यमान कार्ड असतं, त्याचं 5 लाखाचं उत्पन्न आहे, आपलं 5 लाखापर्यंतचा खर्च माझ्या लाडक्या बहिणींचा, माझ्या पुरुष मंडळींचा, त्या पंतप्रधानांची जी योजना त्याच्यात होतो. आम्ही महात्मा ज्योतिराव फुले त्या एक योजना केलेली आहे जन आरोग्य योजना, त्याच्यातनं 5 लाखाच्या पर्यंत वर्षभरात त्यांना आम्ही संरक्षण दिलेलं आहे. अशा असंख्य योजना आहेत आणि त्यामुळे प्रतीक याबद्दल तू आणि तुझ्या सगळ्या टीमनं त्यामध्ये खूप माहिती घे, जेवढी माहिती घेशील ती कमीच.
अशा पद्धतीनं आपलं सगळं समजतं. आज मी 35 वर्ष राजकारणामध्ये, परंतु सगळं मला समजत नाही. आजही तुमच्यासारख्या तरुणाला जास्त माहिती असेल तर आम्ही त्याला विचारतो. आजही काहीतरी मोबाईलमध्ये नवीन काही आलं तर आम्ही त्यांना विचारतो तो काय. अशा पद्धतीनं आपण कमीपणा वाटून घेऊ नका. पुढेच इथं बसलेला आईच्या पोटात सगळं शिकून घेत नाही. अनुभवातच माणूस शिकत असतो. अनुभवातच माझ्या लाडके बहीण शिकत असतात. या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि मुरबाडचं हे जनसंपर्क कार्यालय पक्षाच्या नेत्यांच्यासाठी तिथं रजिस्टर ठेव. कोण कोण नेते पण येतात आणि सह्या करतात, नाहीतर येताच येतील मागच्या पुढच्या सह्या करतात. असलं नको. त्यामध्ये कधी येतात, किती वाजता आले, किती वाजता गेले, किती वेळ पक्षाला दिला, त्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्यासाठी कार्यकर्त्यांच्यासाठी एक संवादाचं केंद्र म्हणून माझं मुरबाडचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जनसंपर्क कार्यालय झालं पाहिजे. परिसरातल्या बांधवांना, लाडक्या बहिणींना, माझ्या तरुण तरुणींना त्यांची मतं, त्यांचे विचार, त्यांच्या तक्रारी, त्यांच्या अडचणी, त्यांच्या गाऱ्हाणी मांडण्याच्या करता आणि परिसरातील त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या करता हे प्रश्न सोडून घेण्याच्यासाठी एक हक्काचं ठिकाण हे आपलं जनसंपर्क कार्यालय बनलं पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. तुमच्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुरबाड जनसंपर्क कार्यालयाचं आमच्या प्रतीकच्या उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आणि मोठ्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणी आल्या त्याबद्दल लाडक्या बहिणींना लाख लाख शुभेच्छा विजयादशमीच्या आणि बांधवांना देखील देतो. मी जे सांगितलं ते नुसतं या कारणाचं ऐकून त्या कारणाने सोडू नका. त्याच्यामध्ये सगळ्यांनी जीव ओतून काम करा. निश्चितपणे पुन्हा एकदा हा परिसर राष्ट्रवादी काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही, परंतु त्याबद्दल चिकाटी, जिद्द, मेहनत ही मात्र आपण सगळ्यांनी करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा प्रतीक आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, त्यांच्या सगळ्या टीमनी इथं आयोजित केल्याबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. भिवंडी तालुक्याचे विजय पाटील दादांचं सत्कार करतील. विजयराव तारमाडे, रवींद्र परटोल, संजय गिवरे हे पण स्वागत करतील. आणि प्रशांत एगडे सरचिटणीस राष्ट्रवादी